नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज घेऊन आलेलो आपण नवीन व्हिडिओ जो खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो येणाऱ्या परीक्षेसाठी. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. प्रश्न क्रमांक 1, राजस्थान राज्याचे मुख्यमंत्रीपदी निवड कोणाची करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, भजनलाल शर्मा. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेले सुनील चक्रे कोणत्या उच्च न्यायालयाचे निवृत्ती न्यायमूर्ती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, मुंबई. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, गेल्या 25 वर्षात कोणता क्रिकेटपटू गुगलवर सर्वाधिक सर्च केलेला क्रिकेटपटू ठरलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, विराट कोहली हा गेल्या 25 वर्षात गुगलवर सर्वाधिक सर्च केलेला क्रिकेटपटू आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय अंतराळ संस्था इस्रो किती वर्षेपर्यंत मानवाला चंद्रावर पाठविणार असल्याची माहिती एस सोमनाथ यांनी दिलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, 2040 पर्यंत. नेक्स्ट प्रश्न आहे, 33व्या व्यास सन्मान पुरस्काराने कोणाला सन्मानित केलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, पुष्पा भारत. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, डोनाल्ड टस्क याची कोणत्या देशाचे पंतप्रधानी निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, पोलंड. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, समाजाचे एकूण किती प्रकार पडतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 4 प्रकार पडतात. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, तात्पुरतं समाजाचे उपप्रकार किती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 7 उपप्रकार आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे, आमरण हा मासिक शब्दाचा योग विग्रह कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, मरेपर्यंत. नेक्स्ट प्रश्न आहे, 18 गुणाचा खंडोबा या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी आहे मित्रांनो, लबाड माणूस. नेक्स्ट प्रश्न आहे, विश्व बंधुता दिवस टिंब रोजी साजरा केला जातो. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, 13 सप्टेंबर रोजी विश्व बंधुता दिवस साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे, रक्तक्षय म्हणजे काय? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, हिमोग्लोबिन कमी होणे म्हणजे रक्तक्षय. नेक्स्ट प्रश्न आहे, उसाच्या रसात कोणते जीवनसत्व असतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 4, जीवनसत्व सी. नेक्स्ट प्रश्न आहे, आसामी हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, पु ल देशपांडे. आसामी हे पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताची दुसरी भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्था कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, अरुणाचल प्रदेशमध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने नुकतेच घोडागाडी हे नवीन अभयारण्य घोषित केलेले ते कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो घोडागाडी हे नवीन अभयारण्य. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात रेल्वे डबे निर्मिती कारखाना उभारण्या केंद्राने मंजुरी प्रदान केलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, लातूर. नेक्स्ट प्रश्न आहे, 1872 मध्ये आयोजित केलेली भारताची 2011ची जनगणना ही कोणती जनगणना होती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, 15वी जनगणना होती 1872ची. नेक्स्ट प्रश्न आहे, खोजी खुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, वैनगंगा या नदीवर खोसी खुर्द प्रकल्प बांधण्यात आलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, ऑप्शन डी, लोकराज्य. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, मी अन्नपूर्ण योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ए, महाराष्ट्र या राज्यानं मी अन्नपूर्ण योजना सुरू करण्यात आलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, पगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, पोर्तुगीजमधून. पगार हा शब्द पोर्तुगीज भाषेतून आलेला आहे मराठीमध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, 6 सोनेरी पाने या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, वि दा सावरकर हे 6 सोनेरी पाने या ग्रंथाचे लेखक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, रिझर्व्ह बँकद्वारे छापण्यात येणाऱ्या नवीन 20 रुपयाच्या नोटावर कोणाचे छायाचित्र आहेत?
तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी वेरूळची लेणी. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महात्मा फुले यांनी टिंब या ग्रंथाद्वारे आपले विचार मांडले. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो वरील सर्व. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो वरील सर्व. गुलामगिरी, सर्वाधिक सत्य, धर्म आणि शेतकऱ्याचा असूड या तिन्ही ग्रंथ. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, हिरण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो बी सोने. हिरण या शब्दाचा समानार्थी शब्द होतो सोने. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणता राष्ट्रीय उद्यान आसाममध्ये आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाममध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी केशवसूत यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून ओळखले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 1931 मध्ये भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 1908 मध्ये राजद्रोहाचा आरोपाखाली शिक्षा देणारे पहिले भारतीय कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी लोकमान्य टिळक.